हा तर मग तू म्हटलंस ना डायरेक्ट मी काहीच काम नाही करत म्हणून आईच करते. नमस्कार, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये. हो, गॅस बंद केला. नमस्कार. थोडासा उशीर झालेला आज, तरी चालू इकडे. काय केलेलं आज? उसळ केली का? आज उपास आहे का? आणि आज शॉर्टकट वरच आहे सर्व. आईला उपास असला की आमचं तेच असते, काहीतरी शॉर्टकट करायचं म्हणून इकडे खिचडी आहे. मग उंबू आला का पुण्याहून? त्याच काही माहिती नाही, नक्की नाही. कारण की ते हो ना, पिऊच ते करणार होतं तिकच म्हणे. आणि आईच झोप लागलेली होती त्याच्यामुळे असं वाटत असेल थोडस चेहरा. उशीर झालेला आहे आमचं. हा, गोड्यानं झोप येते आईला. खूप परेशान चालू इकडं आईचं. पाणीपुरी होत नाही तर पायाचं होत नाही तर असं राव तेच चालू आहे. ठीक आहे, पण त्याच्यातही उपास चालूच आहे इकडं. कालेच उपास तर राहू द्यायचे. अरे शेंगदाणे खात नसतात तू, शेंगदाणे काय बरं टाकते त्यामध्ये? नाही का? बरेच जण कमेंट होते आपल्या व्हिडिओ मध्ये की बा आई शेंगदाणे उसळीमध्ये टाकून उसळ वगैरे करतात. तर आज टाकलेलं नाही आहे, फक्त आलूच टाकलेला आहे ना. आलू आहे, टमाटर. साबुदाणा आणखी ते शेंगदाणे वगैरे कमी खायचं असं म्हणतात. वांग शेंगदाणे, तर वांग पण कमीच आहे आमचं, खूप कमी आहे. आणि शेंगदाणे पण कमी आहे. आणि आता सर्व याचे चालू आहे ना, धार्मिकतेवरच आहे सर्व दिवस. रामनवमी झालं, बाकीचं पण झालं. कुठली साधी खिचडी आहे का फोडणीची आहे? फोडणीची आहे. सर्व बरं आहे. तर इकडे राधिकाचं चालू आहे. काय चालू आहे? लोणचं खायचं आहे का? ठीक आहे, जे काही असेल ते घ्यायचं सर्व. मस्त खायचं बिंदास, काही ताण नाही घ्यायचं. शेंगदाणे, वांगे, आंबे गिंबे चक चालते. काय केलेलं जेवायला? कढी पण केलेली आहे का? तू केली कढी? कोण करणार? तुला येते कढी? नाही का? शिकलेली नाही म्हणते, कढी येत नाही म्हणते, स्वयंपाक येत नाही म्हणते. उसळ कोण केली बरं आज? आज कोण केलेलं आहे? काय झालं आज एवढं रागामध्ये बोलायला? तुमचं? आमचं काय झालं मग? एवढा राग कशाचा आहे? आईनच केलं म्हणाल, कशाला म्हणायचं मग आईनच केलं? आता पण नेमकं काही कोणीही केलं तर एकेलाच करा ना, दोघी पैकी. असं रागान म्हणायला लागते का? तिनंच केलं म्हणजे दोघीतनी तुमचं काहीतरी बोलचाल चालते काय? हा, तू कोण नाराज वाटत आहे थोडीशी आज? डोकं दुखत आहे असं आहे. घे जेवायला वाढू, चल, भूक लागलेली आहे. मला वाटलं काही झालंच आहे का, आईनच केलेलं आहे म्हणजे असं काही. दोघे माय सासू सुनाचं काही झालं बोलतात. टोमणं मारल्याने असते ना, म्हणत नाही का कधी कधी? अरे कधी आईचं टोमणं कधी तुझं टोमणं चालूच राहते ना. तुमच्या आईनच केलं म्हणून मी काहीच नाही केलं असंच म्हटलं तू आता. सर्व आईनच केलं म्हणून. हो ना, मग आता काय तुमचं मला थोडं माहित आहे काय असते तर. दोघीच जणी आता बरं जास्त कोण नाहीये. मला बोली थोड्या गोष्टीवर असं काही असते का उगाच म्हणाचं? आता त्या दिवसाचा स्वयंपाक आईनं केला, हा, मग आता तेवढं शब्द होऊन म्हणायला लागते का की बा आईच सर्व काम करते म्हणून? झालं. आता एखाद्या बार आई नाही केलं तर काही फरक नाही पडत. म्हणजे तुला थोडीशी कधी आईचं तारीफ केलं किंवा व्हिडिओ मध्ये बोललं तर चालत नाही का? मग कसं म्हटलं तू आता नेहमी आईच करते का म्हणून, आईनच केलं का म्हणून? आता काय म्हटलं फक्त जे कढी केली आईनं केली का तू केली त्याचं काय म्हणणं होतं? आईनच केली म्हणून. आईच करते नेहमी.
अरे हो येते तुला मान्य आहे, पण त्यासाठी तू प्रत्येक पण आईला म्हणशील का असं मी कुठं मला काहीच येत नाही म्हणून? सर्व काही आईलाच येते. तसं दिसतं म्हटलं. हो ना. हो काही बोलता. मग आता तिचं जीवन राहिलं माहितीये का? कालच्या व्हिडिओ मध्ये काय म्हटलं होतं, सर्व काही काम आईच करते, राधिका काहीच नुसतं काय कामाची आहे. कालच्या व्हिडिओ मध्ये तसंच म्हटलेलं आहे. असं आहे चालू सध्या जेवायची तयारी. छान आहे, पण शॉर्टकट मध्ये आहे, पण चांगलं आहे. मग आता नेहमी तुमचं असं चालू राहते का दोघीचं? कसं आई करते तर राधिका करत नाही. होतच काही नाही. हा? मग एखाद्या व्हिडिओ मध्ये थोडस म्हटलं ही आईच करताय सर्व काम, राधिका काहीच नाही करत आहे. मग याचा अर्थ थोडा आहे की राधिकाने थोडं म्हणायला पाहिजे की मी काहीच नाही करत म्हणून, सर्व आईच काम करतात म्हणून. तू सर्व काही काम करतं मान्य आहे, मग मी कुठं म्हटलं काही. सकाळपासून तिचे काम कंटिन्यू सांगितले ना तर खूप सारे आहे. सकाळी उठणं, धुणे भांडी करणं, मग उलट आता चांगलं झालेलं आहे किंवा आईला पण खूप मदत भेटलेली, नाही तर आईलाच करायला लागत जाईल सर्व काम. थोडीशी आजी पण होती, आजी करू लागत जाई बरेचसे काम. बरोबर आहे. आणि घरचे काम काय ते प्रत्येकाला असतातच. घरचे काम बाहेरच करावं लागतं. एवढं काय त्यात मनावर घ्यायचं. मी कुठं मनावर घेतलं. हा तर मग तू म्हटलंस ना डायरेक्ट मी काहीच काम नाही करत म्हणून आईच करते. उद्देश तोच झाला ना शेवटी. सुखा दुखाला करावं लागते, काय लागते खंड करावं लागत काय. मग कधी कधी जीवार येते, एखादी वस्त शिकून घ्यायचं असते. नवीन जर काही असलं तर मुद्दाम शिकून घ्यायचं आईकडून. असं उलट्या बोलल्यावर नाही करायचं. काही ना काही शिकायला लागते, काही ना काही करायचं लागते. आज सुरुवात तू जेव्हा आधी केली माझ्या, हा म्हणजे वाट पाहणं पण नसते का? भूक लागली ना. भूक लागली तर एवढं का? असं आहे तिचं म्हणणं आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ चालू ठेवा, मी मस्त जेवण करते. ठीक आहे, करत जा का जेवण, मग काही प्रॉब्लेम नाही. भूक लागल्यावर काही नाही, मस्त जेवण करायचं, काही ताण नाही घ्यायचं. 4 वाजता जेवण म्हणत असतं. चालते. तर असं आहे, मस्त जेवण करायचं आधी, काही प्रॉब्लेम नाही. कारण कधी भूक लागली तर काय प्रत्येक वेळेला थोडी थांबू शकते काय? आज दुपारचं जेवण तसं करत नाही का मी कामावर असल्यावर? सुट्टीच्या दिवशी सोबत राहते मला, काम नसलं त्या दिवशी. आता ते काम म्हणणं कामच असते तुझं. मला आवाज नाही देशील तर कोणाला देशील मग? वाढून दिलं ना. चला ठीक आहे मित्रांनो. तिला वाटलं तू बसता आता म्हणून बसली, घेतला तिने घास. तुला तू बसशील जेवायला, तिला वाटलं. तर हिचं म्हणणं आहे की मी जेवायला बसतच नाही. मी जेवायला बसत नाही, त्याच्यामुळे हिनं जेवण चालू केलं आधीच. कारण हिचं म्हणणं आहे की रोज आवाज देऊ 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 कंटाळा येतो मला. काय करणार आहे? बरं माझीच प्रत्येक घरची कहाणी असते. ऐन जेवायचं आता स्वयंपाक करायचं थोडं कंटिन्यू थांबणार आहे. तोपर्यंत बाहेर थांबाच लागते दर्शक, फिरायला गेला बोलचाल. मग आवाज देणं कामच आहे तो. मग दिला ना, मग जेवणही चालू करायचं आधीच. लोकही मला म्हणते बरेच जण की तू दोन्ही इकडून बोलतो, की बा आवाज दिला तर आवाज पण नाही, काऊन नाही दिला. आणि जेवायचं तर मग जेवणही आधी केलं तर चालते. तसं काही नाही, प्रत्येक घरी असतेच ते. बसतो ना. हो नमस्कारचं बसायचं आहे, थोडस शूट आहे. तर असं हे प्रत्येक घरचं चालू राहते, आवाज द्यावाच लागत असते. उद्याचा उपवास पण आहे, एकादश आहे, त्याच्यामुळे संपूर्ण तयारी पण चालू आहे. प्लॅन केलेला इकडं उपवास धरसाल म्हणून. पकडू त्यातनी पकडायचं असलं पकडू. येणं पकडा, मलाही पकडा लागेल ना. ठीक आहे मित्रांनो, सर्वजण जेवण करायला या. दिवस किती मोठा आहे, उसळ खाण्यासाठी या. वरसाड्या दिवसात नको धरू उपास, आम्ही धरतो बाया.
दोघं ना आईचं म्हणणं आहे उपास पकडायचं नाही दोघांना पण. हा मी धरते नाही एकटी बाजार नाही उपास होऊन ठीक आहे, काही फरक नाही पडत उपासाचा, उन्हाळा केला पण नाही केला तर. चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथंच समाप्त करताय आपण. व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.